नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एका SBIमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात आणि त्या योजनेची आपल्याला माहिती नसते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक SBIमध्ये FDचे व्याजदर जे आहेत, म्हणजे FD एक स्कीम आहे. त्या स्कीमच्या अंतर्गत आपण काही डिपॉझिट करू शकता, जी रक्कम आहे ती डिपॉझिट करू शकता आणि त्याच्या बदल्यात आपल्याला व्याजदर मिळत असतं. तर SBIमध्ये वेगवेगळ्या कालावधीमध्ये FDचे व्याजदर आपण पाहिलं तर 3.50% ते 7% आपल्याला व्याजदर हे मिळत असतं. त्यासाठी कालावधी निश्चित केलेला असतो, जसं की 1 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, 3 महिने. 3 महिन्याच्या वर तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता आणि यामध्ये आपण घरबसल्यासुद्धा FD करू शकता या स्कीममध्ये आणि किंवा आपण बँकेमध्ये जाऊन सुद्धा FD करू शकता. एकंदरीत घरबसल्या करायचे असेल तर आपल्याला माहिती आहे SBIचं एक ॲप असतं SBI इनो म्हणून, ते तिथं तुमच्या मोबाईलवरती असेल. नाहीतर तेवढ्या भानगडीत पडोसतोवर आपण डायरेक्टली बँकेमध्ये जाऊ शकता आणि FD स्कीम जी आहे त्याच्या संदर्भात माहिती घेऊ शकता आणि त्यामध्ये स्कीममध्ये आपल्याला काही रक्कम टाकून काही व्याजदर मिळवायचा असेल तर आपण करू शकता. तर SBIमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमी असतात. एकंदरीत या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. SBIमध्ये विशेषतः आपण पाहिलं तर 400 दिवसाचा FD स्कीमचा योजनेचा समावेश आहे. ही FD आपण माहिती आहे तर SBIच्या वेगवेगळ्या योजनेपैकी महत्त्वाची योजना म्हणजे अमृत कलश FD योजनेत, म्हणजेच 400 दिवसाच्या कालावधीमध्ये FDमध्ये आपण सुद्धा गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला व्याजदर 7% व्याजदर हे ती बँक जी आहे ती देत असतं. तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमा असतात. अशाच स्कीम जाणून घेण्यासाठी आताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका.